नमस्कार दर्शको. नागपूर महानगरपालिकेचे निकाल आहे ते समोर येणं सुरू झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी 113 सीटवर समोर आहेत, तर काँग्रेस 30 सीटवर आहेत. आता सध्याचे जे निकाल आहे, त्या निकालावर बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेता, तसेच ज्येष्ठ नगरसेवक, माजी सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरेजी आपल्यासोबत आहेत. भाऊ, आतापर्यंत 113 भारतीय जनता पार्टी समाधानी आहे? सर्वप्रथम नागपूर शहराच्या सर्व जनतेचे मी या ठिकाणी आभार मानतो, की भरभरून प्रतिसाद त्यांनी यावेळेला भारतीय जनता पार्टीचा दिलेला आहे. गेल्या 2007 पासून सातत्याने भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेमध्ये आहे आणि साधारणतः असं मत असतं नेहमी, की बाबा 15 वर्ष सत्ता झाल्यावर अँटी इन्कम्बन्सी वगैरे असे फॅक्टर असतात. परंतु जो डेव्हलपमेंटचा आम्ही रोडमॅप 2007 साली सुरू केला आणि तो आता कंटिन्यू आमचा तो रोडमॅप सुरू आहे आणि त्याच्यावरच आम्ही काम करतोय. तर हा रोडमॅप लोकांना आवडलेला आहे. डेव्हलपमेंट आवडलेला आहे. नागपूर महानगरपालिकेची जी व्यवस्था उभी झाली ती आवडलेली आहे आणि त्याच्यामुळे हा एवढा मोठा मॅन्डेट दिलेला आहे. आम्हाला 120 ची अपेक्षा आहे. अजून ज्या काही सीट्स आहेत त्या पुढे मागे ज्या सुरू आहे. पण एंडवर आम्ही 120 प्लस राहू हे आम्हाला 100% मी या ठिकाणी भाऊ, सांगू थोडंसं शकतो. आपण मागे जाऊ. जेव्हा नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली, तिकीट वाटपाचा वेळ आली होती. काही बंडखोरी झाली, नाराजी झाली. म्हणजे ते पूर्ण एक चित्र तयार झालं होतं. त्यानंतर आज जो परिणाम येतात आहे, तुम्ही कसं पाहता एकंदरीत? अ, अ, गेले 1 महिना भारतीय जनता पार्टीमध्ये जोही प्रकार झाला होता, की भारतीय जनता पार्टी आता पहिलीची भारतीय जनता पार्टी राहिली नाही. ज्या तिकीटची जे लिस्ट तयार होत होती, ती पहिले फिल्टर होऊन येत होती, पण आता मक्तेदारी सुरू आहे वगैरे, तसे ते आरोप लावण्यात आले होते. नाही, रिझल्ट तर ते काही सांगत नाही. तुम्ही बघत असाल, की मक्तेदारी वगैरे हा नागरिकांच्या डोक्यामध्ये तो कुठला विषय नाहीये. आणि हे विषय साधारणतः राजकीय जे हे असतात राजकीय नेते असेल किंवा राजकीय विश्लेषक असतात, यांच्या कल्पनेतले विषय असतात. पण नागरिकांना याच्याशी काही घेणं-देणं नसतं हे आज सिद्ध झालेलं आहे. आणि असं आहे, की फिल्ट्रेशन प्रोसेस याही वेळेला झाली, दरवेळेला होत असते. पण 9 वर्षाची जी गॅप आहे, म्हणजे 2 पिढीचे लोकं एकत्र आले आणि त्याच्यामुळे ती गर्दी वाढली. त्यामुळे कुठेतरी कुणावर तरी न्याय झाला, कुणावर तरी अन्याय झाला. त्याच्यामुळे ती बंडखोरी झाली, पण ती काही इतक्या मोठ्या प्रमाणात नाही झाली आणि बंडखोरी झाल्यानंतर आज आपल्याला रिझल्ट मिळतोय, की जनता ही कमळाच्या मागे आहे. कारण या निवडणुकीमध्ये जे आहे, की भारतीय जनता पार्टीने असे कुठले मोठे चेहरे उभे नव्हते केले. एक सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आणि त्या भागात अनेक वर्षापासून जनतेची सेवा करणारे जे कार्यकर्ते, त्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढली आणि हे परत एक वेळ सिद्ध झालं, की कमळ चिन्हाच्या मागे जनता आहे. माननीय देवेंद्रजीच्या मागे जनता आहे. माननीय नितीनजींच्या मागे जनता आहे. माननीय बावनकुळे साहेबांच्या मागे जनता आहे. माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मागे जनता आहे आणि लोकांना हे ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे आहे. कारण करोडो रुपयाच्या योजना केंद्राकडनं येताना लोकांनी पाहिलेल्या आहे. करोडो रुपयाच्या योजना राज्याकडनं येताना लोकांनी पाहिलेल्या ते इम्प्लिमेंट होताना सुद्धा पाहिलेलं आहे आणि त्या पूर्णत्वास जाण्याची संधी भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे या भावनेतून हे मतदान आहे आणि त्याच्यामुळे हा रिझल्ट आहे. लोकांनी जात, पंथ, धर्म, नाते गोते हे न पाहता डायरेक्ट मतदान केलेलं आहे. कमळाचे बटन दाबून लोक आलेले आहेत. भाऊ, मी त्याच्याचकडे येतो, की भारतीय जनता पार्टी असो की शिवसेना असो, त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता असो, युवा नेतृत्व असो, शिवसेनेमध्ये मध्ये आपण पण पाहतो एक उमेदवार आहे, त्याचे वडील स्वतः एन-एम-सीमध्ये कर्मचारी आहे. त्यांना तिकीट देण्यात आली आहे. म्हणजे काय, म्हणजे याच्यामागचं कारण काय होतं? नाही, असं नाहीये. काय आहे, की एखादा व्यक्ती महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टरशिप करत असेल, म्हणून तो तिकिटाला लायबल नाही असं होऊ शकत नाही. त्याचा मुलगा तिकिटाला लायबल नाही होऊ शकत नाही. उलट त्याला कॉर्पोरेशन चांगल्याने माहिती आहे ना. तो कॉर्पोरेशनमध्ये कॉन्ट्रॅक्टरशिप करतो. त्याला कर्मचारी आहे, पिऊन या पदावर आहे पिऊन त्याचे वडील पदावर वगैरे. आहेत. म्हणजे हा तर एक तो विषय मी आताच घेतला, की सर्वसाधारण कुटुंबातल्या लोकांना मी तिकीट दिलेलं आहे. आणि त्याच्यासोबत जनता आहे. त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचे तिकीट आम्ही दिलेले आहे आणि मला वाटतं, की हे जनतेने स्वीकारलं देखील. भाऊ, आता ज्याप्रमाणे 113 सीट सध्या तरी आपल्याला दिसतात आहे. खूप आशा भारतीय जनता पार्टीकडनं नागरिकांना आहे. अ, ना विकास झालेला आहे. शहर अध्यक्षांनी तो प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्हाला सांगितला, की "बुवा आम्ही काय कामं केले, काही कामं नाही केले." एक ज्येष्ठ नगरसेवक म्हणून तुम्हाला काय वाटते, की नागपूर शहरामध्ये हे कामं अजून राहिलेली आहे आणि नागरिकांनाही व्हायला हवी? म्हणजे असं रोड असला, कारण की जे फ्लायओव्हर चालू आहे त्याच्यामुळे रोड खोदल्या गेलेले आहेत. त्याचाही त्रास एक ट्रॅफिकमुळे होतोय. असं आहे, की आम्ही यावेळेला ब्रीदवाक्य घेतलेलं आहे, की
विश्वस्तरीय शहर म्हणजे भारत जगातलं विश्वस्तरीय शहर बनवण्याचा संकल्प आमच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळेला केलेला आहे. आणि त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. आता महाराष्ट्र सरकारचे 313 करोड रुपये ऑलरेडी महानगरपालिकेकडे अलॉट झालेले आहे. त्याचे कामं निघणार आहे. अमृत योजनेचे एक 1200-1300 करोडचे कामं आपण ऑलरेडी स्टार्टअपमध्ये आहे. त्याचे कामं कंप्लिशन झाले तर रिस्टोरेशनच्या प्रोसेस आहे. शेकडो करोड रुपयाचे सिमेंट रस्त्याचे टेंडर निघून आहे, त्याचे कामं सुरूच आहे. अजून बंद नाही झाले. नागनदी पुनर्जीवनचं पूर्ण प्रोजेक्ट तयार झालं, त्याचं डीपीआर करून टेंडर प्रोसेस सुद्धा सुरू झाली. चीज भवन ते बुटीबुरी ह्या फ्लायओव्हरचं भूमिपूजन झालं, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. 44 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे जे काही आहे येणाऱ्या काळातलं ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे. त्याचं इलेक्शनचा आणि त्याचा काही संबंध नाही. लोकांना हे माहिती आहे की सुरू झालेलं आहे. हे कंप्लिशनवर जाणार आहे. आणि ज्या ज्या सरकार नागरिकांच्या ज्या ज्या रिक्वायरमेंट त्या वेळेला येतील आहे, त्या वेळेला ते निर्णय घेतले जातील आहे. पण आज बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि जगातला कुठलाही माणूस आपल्या शहरामध्ये आल्यावर त्याला असं वाटायला पाहिजे की तो त्या स्टँडर्डच्या शहरामध्ये आलेला आहे आणि त्या पद्धतीची सगळी मांडणी करून आम्ही काम करतो. काय हे होत असताना ग्राउंड लेवलवर म्हणजे जनतेच्या घरापाशीच्या ज्या गोष्टी आहे, कचरा संकलन असेल किंवा गार्डन मेंटेनन्स असेल, मधल्या काळामध्ये प्रशासक होत असल्यामुळे त्याच्यावर कंट्रोल नव्हता आणि तिथे मनमानी होती. त्यामुळे तिथे थोडासा त्रास आम्हाला झाला. पण आता बाय डिफॉल्ट नगरसेवक बसतील आहे, प्रशासक राज कमी होतील आहे, नगरसेवकांचं प्रेशर कर्मचाऱ्यांवर राहतील आहे, तर ते सुद्धा काम व्यवस्थित सुरू होईल आता. अहो, तुमच्या प्रभागात आम्ही एक सर्व्हे म्हणजे तुमचा जो जुना प्रभाग होता त्याचे सर्व्हे केला. तिथून लोकांना काही अशी खूप काही मोठी मागणी नाही. पण एक अशी एक मागणी होती, की जी आपण अंडरग्राउंड हे बनवले आहे. तिथे पावसाळ्यात पाणी जमा होते. ते आपल्या मार्गदर्शनाकडनं आता जे नवीन नगरसेवक येतील, तिथून काही सुटका होऊ शकते का तिथल्या 100% नागरिकांची? 100%चं कारण असं की त्याचं पण 128 करोड रुपयाचं टेंडर झालेलं आहे. आणि एक मनीषनगर नवीन अंडरपास आहे, नवीन मनीषनगरचा आत्ता सोमलवाड्याकडून येणारा, तिथून डायरेक्ट ओव्हरब्रिज आपण रॅडिसनवरचा जो ओव्हरब्रिज आहे त्याच्यावर लँड करतोय. त्याचे टेंडर झाले. एक 7-8 घरांचा विषय आहे. त्या घरवाल्यांची चर्चा झाली आहे. त्यांची लँड ॲक्विजिशन प्रोसेस कंप्लीट झाली की येणाऱ्या काळामध्ये ते काम सुरू होईल. आणि ते काम सुरू झालं तर मग पावसाळ्यामध्ये जे पाणी साचतं आहे तर त्याचा वापर तेवढे दिवस न होता बाकीच्या दिवशी होत जाईल आणि हा ओव्हरब्रिज तर 12 महिने 24 तास चालू राहणार आहे. प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन त्या वेळेला त्या डिफिकल्टी झाल्यावर काढणं हेच सरकारचं काम आहे आणि आम्ही करतो. आपण थोडासा एक पॉलिटिकल विषयाकडे येऊ. जे आतापर्यंतचे जे प्रचार झाले, त्या प्रचारात विरोधकांचे 2 एक प्रमुख आरोप म्हणण्यापेक्षा एक होतं, की बुवा भारतीय जनता पार्टीने 24 अवर्स पाणी देण्याचा एक निश्चय केला होता किंवा घोषणा केली होती. दुसरा नागनदी स्वच्छता. हे दोन्हीही पूर्ण झाले नाही असा त्यांचा आरोप होता. नाही, नागनदी स्वच्छतेचं तर टेंडर तुम्हाला सांगितलं, टेंडरही झालेलं आहे. त्याचं डीपीआरहून टेंडर आणि त्याचं काम आता त्याचे 2 पार्ट आहे बेसिकली. म्हणजे नागनदी स्वच्छतेमध्ये एक पार्ट आहे, की शहरातलं सांडपाणी नागनदीमध्ये जाऊ नये. त्याचं अमृत योजनेचं काम सुरू झालेलं आहे आमचं. आमच्या अंडरलाईन ज्याचा तुम्ही उल्लेख केला, की त्याचं रिस्टोरेशन नाही झालं. ते काम झालेलं आहे. ते एसटीपी पर्यंत जाऊन मग ते त्या आपण नागनदीमध्ये सोडणार आहोत. म्हणजे एकीकडे नागनदी स्वच्छ करायचं काम पहिले सुरू करून दिलं आणि नंतर मग त्यात परत घाण पाणी गेलं त्याचा काही फायदा नाही. म्हणून पहिले घाण पाणी स्वच्छ करण्याची योजना जी आहे ती आमची सुरू आहे. आणि सोबतच आता नागनदीच्या बेसिक जे आपलं स्वच्छ नागनदी पुनर्जीवनचं जे बेसिक काम आहे त्याला सुद्धा आता सुरू होणार आहे. दुसरं असं की 24/7 तर अनेक वस्त्यांमध्ये अजूनही 24 तास पाणी जातं. आता जिथे पहिले लोकसंख्या कमी होती, आता लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे पाणी जे आहे, पाणी तर तेवढंच आहे. मग तिथे नवीन टाक्या उभारणं, नवीन पाईपलाईन टाकणं, पाण्याच्या पाईपलाईनचं डायमीटर बदलणं, हे काम हे सतत चालणार आहे. म्हणजे हे कधी न संपणारं काम आहे. जसा शहराचा विस्तार होत जाईल. आता पहिले नागपूर शहरामध्ये आता तुम्ही रेशीमबाग, महाल सारख्या ठिकाणी जा, तर हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट होतं. आता व्हर्टिकल डेव्हलपमेंट सुरू आहे. म्हणजे पहिले 2000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटवर एक कुटुंब राहायचं. आता त्याच प्लॉटवर 4-5 कुटुंब राहतात. त्याच्यामुळे आवश्यकता वाढली. आवश्यकता वाढल्याबरोबर आता नवीन टाक्या तयार करायचं काम सुरू आहे. तिथे पाईपलाईनची आम्ही हे सगळं करू ना. ज्या प्रमाणे सुरू जाईल. पण एक बेसिक त्यातला एक महत्वाचं अंतर आहे, की नागपूर शहर हे आता तहानलेलं शहर राहिलं. 2007ला सत्ता लिहिता 500 पेक्षा जास्त टँकरच्या फेऱ्या चालायच्या. आता 25-30 फेऱ्यावर आलो आम्ही. म्हणजे शहराला पाणी पुरवठा होतो. कुठे कमी होतो, कुठे जास्त होतो, कुठे 4 तास होतो, कुठे 5 तास होतो, कुठे 24 तास होतो, कुठे 12 तास होतो. तर जिथे पॉप्युलेशन वाढत जाईल तिथे पाणी कमी पडेल तर आम्ही परत टाक्या उभ्या करू, परत त्यांना पाणी देऊ आणि 24 तास नेण्याचा सातत्याने प्रयत्न करू. मग कुठेतरी आपण तलाव पण सौंदर्यीकरण म्हणजे बंदिस्त केलेले आहे. पहिले लोकं रोडनी जात होते, त्यांना तलाव दिसत होते. आता आपण
त्याला बंदिस्त केलं आहे. तर सौंदर्य तसं न करता लोकांना ते सौंदर्य दिसेल असं काही करू शकतो का आपण? मला वाटतं की फक्त हा गांधीसागर तलावाचा विषय आहे. बाकीच्या ठिकाणी त्या सगळीकडे तलाव उघडेच आहे. तर त्याची ब्युटी, त्या तलावाची जी ब्युटी आहे आणि आता जे ब्युटिफिकेशन झालं त्यामुळे एक प्रायव्हसी लोकांना मिळायला लागलेली आहे. आतमध्ये गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा फील यायला लागलाय. तर काही ठिकाणी तुम्हाला प्रायव्हसी सुद्धा आवश्यक आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला ओपन डोमेन ठेवावं लागतं. जसं सोनेगाव तलाव ओपन डोमेन तलाव आहे, फुटाळा तलाव ओपन डोमेन तलाव आहे आणि हा जो तलाव आहे गांधीसागर तलाव, हा तलाव तुम्हाला माहिती आहे काही लोकांनी उतरून त्याच्यामध्ये उड्या मारून आत्महत्या देखील केलेल्या आहे. अंबाझरी तलाव ओपन तलाव आहे. तर त्याच्यामुळे ज्या ठिकाणची जशी रिक्वायरमेंट आहे तसं प्रमाणे त्याला आपण ट्रीटमेंट देऊन त्याला समोर जावं लागणार आहे. सगळ्याच ठिकाणी एकच नियम आपल्याला लावता नाही येणार. व ते 2 असे प्रश्न आहे, की लाडकी बहीण योजनेवर खूप प्रति-आरोप सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचे हप्तेही 1 हप्ता जो बंद काँग्रेसनी म्हटलं होतं तो निवडणूक आयोगाने बंद केलेला आहे. दुसरं आहे, की एक लखपती बहिणाची घोषणा जेव्हा मुख्यमंत्र्यांनी केली होती, त्याच्यावर खूप प्रति-आरोप करण्यात आले आहे. तुम्ही कसं पाहताय एकंदरीत विरोधकांच्या या भूमिकेवर? बेसिकली विरोधकांचा मुद्दाच नाही. कारण त्यांना जी 70 वर्षाची सत्ता मिळाली त्याच्यामध्ये त्यांना हे निर्णय घ्यायची संधी होती. पण त्यांनी ते घेतले नाही. आता भारतीय जनता पार्टी घेत आहे ते लोकांना आवडत आहे, तर मग पॉलिटिकल आरोप आहे. आता लाडली बहिणा योजना त्या माऊलीला, माझ्या त्या बहिणीला ₹1500 महिना जेव्हा मिळतो, तिच्या खिशामध्ये येतो, त्यावेळेला एक स्वाभिमानाने जगण्याचं एक साधन मिळतं ना. डिपेंडन्सी कमी झाली आहे. काही तरुणी अशा आहे, की त्या ₹1500 महिन्यानी स्वतःच्या बुद्धी क्षमतेनुसार नवीन-नवीन रोजगाराच्या संधी सुद्धा शोधतात आहे आणि मग त्याच्या माध्यमातून आपण त्याला लखपती दीदीकडे कन्व्हर्ट करतो. मायक्रो फायनान्सिंगच्या माध्यमातून, एम-एस-एफ-ईच्या माध्यमातून, स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांना गव्हर्नमेंट सबसिडाइज लोन देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे महिलांना सक्षमीकरणाची योजना आहे जी भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्यामुळे त्या महिला भारतीय जनता पार्टीकडे येतात आहे. हे काँग्रेसला खटकत आहे. कारण महिलांचे व्होट सगळीकडे ज्या ठिकाणी या इलेक्शनमध्ये तुम्ही सुद्धा पहा, तर व्होटिंगला जास्त महिला निघालेल्या आहेत. म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये. काल मी सगळ्या बूथचे आकडे जेव्हा प्रभागातले घेत होतो, महिलांचा तर आकडा जास्त महिलांचा जास्त आकडा होता. आणि महिलांचा आकडा याच्यासाठी जास्त होत आहे, की त्यांना आता स्वाभिमानाने जगता आलंय. त्यांना एक स्वायत्तता म्हणण्यापेक्षा एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे, की आपण काहीतरी करू शकतो हे त्यांच्या मनामध्ये आता यायला लागलं आणि त्यामुळे त्या घराबाहेर पडतात आहे. आणि त्या घराबाहेर पडतात आहे आणि त्याचा त्यांना बेनिफिट मिळतंय, तर त्याच्या कुटुंबाला बेनिफिट मिळत आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या मनामध्ये कुठेतरी जळफाट. हा जळफाट आहे त्यांचा. त्यांनी काही केलं नाही आतापर्यंत. त्याच्यामुळे आतापर्यंत त्यांना म्हणजे त्यांच्या विचारसरणीनुसार ह्या महिलांनी घरातच राहावं, चूलमूलमध्येच राहावं, ही त्यांची विचारसरणी आहे. भलेही ते महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असेल, पण महिला सक्षमीकरणाकरता त्यांनी अशा कुठल्या योजना आणल्या? तर कुठल्याही योजना आणल्या नाही. ना शिक्षणाच्या योजना आणल्या, ना कुठल्या भारतीय जनता पार्टीने त्या आणल्या आणि त्याच्यामुळे त्यांची चिडचिड आहे. त्यांना म्हणजे मतदान त्यांना मिळत नाही म्हणून हे विनाकारणचे आरोप आहेत. भाऊ एक नागपूरचं राजकारण पण वेगळ्या दिशेने झालंय. ते मतगणना व्होटिंगच्या आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाला मारहाण झाली. हे एकंदरीत जे नागपूरचं राजकारण बदलत आहे, त्यावर एक ज्येष्ठ नेता म्हणून आपल्याला काय वाटतं? नाही, काँग्रेसची संस्कृतीच आहे. जेव्हा त्यांना पराभव दिसायला लागतो, तेव्हा काँग्रेस हे एक तर आरोप करतात, नाहीतर अटॅक करतात. ही त्यांची संस्कृती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःमध्ये सुधारण्याची गरज आहे. काँग्रेसने स्वतःमध्ये सुधारणा करून घेण्याची गरज आहे. काँग्रेसने आत्मचिंतन करून घेण्याची गरज आहे. त्यांचं कुठे चुकून राहिलं हे शोधून घेण्याची गरज आहे. विनाकारण म्हणजे अतिशय निंदनीय प्रकार आहे. उमेदवाराला मारहाण करणं अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि विनाकारण मारहाण करणं हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. हा त्यांना पराभव समोर दिसल्यामुळे त्यांचा जो त्या उद्वेगातून केलेला प्रकार आहे त्याची निंदा केलीच पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलंय की आरोपीवर आम्ही योग्य ती निश्चितपणे कारवाई करणार आहे आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्याच वेळेला ठेचलं सुद्धा पाहिजे. आताच्या ज्या परिस्थिती म्हणजे तिथे वाटचाल चालू आहे, की भारतीय जनता पार्टीची नागपूर महानगरपालिकेवर सत्ता येईल. ती सत्ता आल्यावर नागपूरकरांना तुम्ही का आश्वस्त कराल, की समाधान जे नागपूरकरांचा निश्चिंत होईल किंवा नवी सत्ता चांगल्या हातात दिली आहे? निश्चितपणे विश्वासाने दिली आहे ना. निश्चित आताही ते 15
म्हणजे 15 वर्षाच्या कार्यकाळानंतर सुद्धा त्यांना असं वाटतं की भाजपच्याच हातामध्ये सत्ता द्यावी, म्हणजे त्यांनी विश्वासाने सत्ता दिलेली आहे. आणि त्यांना सुद्धा ही गॅरंटी आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्या ज्या वेळेला त्यांना गरज पडेल, नागरिकांना पडेल, जसं कोरोनाच्या काळामध्ये आम्ही समोर आलो होतो, ज्या ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नागरिकांच्या सेवेमध्ये आला होता. आणि तो विश्वास भारतीय जनतेला आहे, त्याच्यामुळेच ही सत्ता आहे. आणि हा आमच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा विजय आहे. त्यांच्या तिकीट कटल्या, म्हणजे अनेक लोकांनी 1700 लोकांनी तिकीट मागितल्या होत्या, त्याच्यापैकी 5च लोकांनी फक्त 5-6 लोकांनी फक्त अपक्ष फॉर्म भरले, बाकी सगळे तिकीट कटल्यानंतर सुद्धा तन-मन धनाने हे सगळेच्या सगळे कार्यकर्ते जे आहे, हे कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागले. आणि आपला उमेदवार कसा निवडून येईल, कमळ कसं निवडून येईल, याच्यासाठी सातत्याने प्रचंड मेहनत या 8-10 दिवसामध्ये, इलेक्शनच्या दिवसामध्ये केलेली आहे. आमच्या नेत्यांचा आशीर्वाद होता, देवेंद्रजींचा होता, नितीनजीचा होता, बावनकुळेजींचा होता. या सगळ्यांच्या, सर्व आमदारांच्या आशीर्वादामुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे हा जो विजय आम्हाला मिळाला. त्यामुळे मी जनतेचे मनापासून आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. भाऊ, एक शेवटचा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे, की मुंबई महानगरपालिका 25 वर्षानंतर, असं आता सध्याचे जे चित्र आहे, 25 वर्षानंतर ठाकरेंच्या हातातून जाऊन बीजेपीच्या हातात येणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आले होते. मराठी माणसाचा मुद्दा घेऊन कुठेतरी वाटलं होतं, की बा काहीतरी होईल. सध्याचं जे तिथे आहेत ते भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळताना दिसतंय. असं आहे की 2017लाच आमच्या हातात आली होती सत्ता. पण मान्य देवेंजींनी ती त्यांना दिली आणि सांगितलं की नाही, आपण बाहेरून समर्थन देऊ आणि त्यांना सत्ता देऊ. 2017लाच आमच्या हातात आली होती. 25 वर्षानंतर नाही, 9 वर्ष अगोदरच आमच्याकडे आली होती. म्हणजे 15 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये जनता कंटाळली होती. डिफरन्स पहा. 2017ला आम्ही अपर साईडला होतो, ते आमच्यापेक्षा कमी होते. म्हणजे 15 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळाला जनता कंटाळली होती तिथल्या मुंबईच्या इथे, आणि नागपूरच्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जनता अजूनही सोबत आहे. हाच डिफरन्स आहे. आणि ही सत्ता येणारच होती, कारण जग बदलत आहे आणि जगाप्रमाणे सगळ्यांना बदलावं लागेल आता. जेनजीचं वेगळं जग आहे आणि एज ग्रुप जो आहे, त्या एज ग्रुपला जे पाहिजे ते देता आलं पाहिजे. नुसतं जात पात पंथ धर्म, मराठी अमराठी असं करून आता चालणार नाही. आता लिव्ह इन रिलेशनशिपचा जमाना आलेला आहे. 200 वर्षापूर्वी जे महात्मा फुलेंनी सांगून ठेवलंय ते या जनरेशननी हे पाळत आहेत आजच्या तारखेला. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे तुम्हाला घ्यावं लागेल. त्यांना जे डेव्हलपमेंट पाहिजे ते द्यावं लागेल. आणि अतिशय शार्प जनरेशन आहे, त्यांच्या बुद्धीला खाद्य द्यावं लागतं. आणि भारतीय जनता पार्टी हे खाद्य देतं, त्यांना अनेक गोष्टी देतात. त्याच्यामुळे ती जनरेशन जे आहे ते येणारा भविष्यकाळ पाहून तुम्हाला राजकारणामध्ये स्वतःमध्ये बदल करून घ्यावं लागतं. एकाच मुद्द्यावर तुम्ही सातत्याने निवडणूक लढाल तर ते मुद्दे कालबाह्य होतात. आता काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा इतर विरोधी पक्ष असो, यांनी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायला पाहिजे. आम्ही जिथे चुकतो त्या ठिकाणी विरोधात जाऊन आंदोलन देखील करायला पाहिजे, कारण ही त्यांची भूमिका आहे. त्यांनी हे केलं पाहिजे. जिथे आमची सत्ता असल्यावर जिथे आम्ही चुकतो त्यांनी ते केलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना बदलण्याची आवश्यकता आहे. त्याच बुरसटलेल्या विचारांनी समजा ते पुढचं राजकारण करतील तर मला वाटत नाही की येत्या 2029 पर्यंत कोणी शिल्लक राहील, म्हणजे विरोधी पक्षातले लोक राजकारणामध्ये शिल्लक राहील अशी आशा बिलकुल राहणार नाही. अविनाशजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला, चांगल्या माहिती आम्हाला तुम्ही दिली. दर्शको, BCN लाईव्ह अपडेटमध्ये आपण इथेच थांबूया. परत अपडेट घेऊन मी अभिषेक तुम्हाला परत भेटतोय. नमस्कार. नमस्कार.